इयत्ता 10वीच्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वाध्याय 2.5 वरची गणितं पाहूया. पहिलं गणित. खाली काही त्रिकोणाच्या बाजू दिल्या आहेत. यापासून कोणते त्रिकोण काटकोन त्रिकोण होतात ते काढा व त्याच्या कर्णाची लांबी काढा. आता या ठिकाणी कोणते काटकोन त्रिकोण होतात हे जर ओळखायचं असेल तर तुम्हाला 3 बाजू दिलेल्या असतात. आता या ठिकाणी पहिल्या गणितामध्ये 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर. तर याच्यामध्ये ह्या लांबी वेगळ्या असतात. त्याच्यातली मोठी लांबी ही कर्ण समजायचं असते. आता 7, 24, 25मध्ये 25 ही मोठी आहे. मग 25 ही डाव्या बाजूला घ्यायचं आणि ज्या लहान 2 असतात त्या उजव्या बाजूला घ्यायचं आणि त्यांचे वर्ग मांडायचं. म्हणजे कर्णावरील चौरस हा इतर 2 बाजूवरील चौरसांच्या बेरजे इतका असतो, अशी ती मांडणी आहे. एका बाजूला मोठ्या संख्येचा वर्ग आणि उजव्या बाजूला लहान 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज घ्यायचं. आता 25चा वर्ग 725, 7चा वर्ग 49, 24चा वर्ग 576. या दोनांची बेरीज केल्यानंतर 725, 725 बरोबर 725. जर दोन्ही बाजू समान आल्या तर तो काटकोन त्रिकोण आहे असं आपण ओळखायचं. म्हणून दिलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे. आणि काटकोन त्रिकोण असेल तरच कर्ण येतो, नसेल तर नाही. म्हणून कर्ण म्हणजे मोठी बाजू, म्हणून कर्ण बरोबर 25 सेंटीमीटर. दुसरा भाग 3, 8, 6. या 3, 8, 6मध्ये 8 ही मोठी बाजू, म्हणून डाव्या बाजूला 8चा वर्ग, उजव्या बाजूला 3चा वर्ग अधिक 6चा वर्ग. 8चा वर्ग 64, 3चा वर्ग 9, 6चा वर्ग 36, 36 अधिक 9 म्हणजे 45. आता 64 आणि 45 ह्या 2 बाजू असमान आहेत, म्हणूनच दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण नाही हे आपल्याला इथं समजून येते. ज्यात ते काटकोन त्रिकोण नाही त्यात ते इथं कर्ण येत नाही. नाही तर कर्ण म्हणजे 8 नव्हे, असेल तर कर्ण येतो, नाही तर नाही. आता 50 सेंटीमीटर तिसरं गणित बघा. 80 सेंटीमीटर 100. मग 100 ही मोठी, म्हणून 100चा वर्ग बरोबर 50चा वर्ग अधिक 80चा वर्ग. 100चा वर्ग 10,000, 50चा वर्ग 2500, 80चा वर्ग 6400. या दोनांची बेरीज 8,900. 10,000 बरोबर 8,900. दोन्ही बाजू असमान आहे. दिलेलं त्रिकोण काटकोन त्रिकोण नाही. 10, 16, 5. 16चा वर्ग बरोबर 10चा वर्ग अधिक 5चा वर्ग. 256. 16चा वर्ग 10चा वर्ग 100, 5चा वर्ग 25. 256 बरोबर 125. दोन्ही असमान आहेत, म्हणून दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण नाही. त्याचं उत्तर 13, 12, 5. 13 मोठी आहे. 13चा वर्ग बरोबर 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग जरी घेतला तरी चालते, काय म्हणजे बेरीज केल्यानंतर शेवटी उत्तर तेच येते. 169 बरोबर 25 अधिक 144. 169 बरोबर 169. दोन्ही बाजू समान आल्या, म्हणून दिल्या त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणून काटकोन त्रिकोण असल्यामुळे कर्ण येतो. कर्ण बरोबर 13 सेंटीमीटर. या पद्धतीनं आपल्याला ओळखायचं आहे. आता दुसरा बघा. त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण आहे. कोण P बरोबर 90 अंश आणि M हा QRवर असा बिंदू आहे की PM लंब QR. तर असे दाखवा की PM वर्ग बरोबर QM गुणले MR. आता त्रिकोण PQM समरूप त्रिकोण PMR. PQM म्हणजे हा त्रिकोण समरूप त्रिकोण PMR. कारण प्रमेय 2.7. म्हणजे आता हे 2 त्रिकोण आपण डायरेक्टली समरूप लिहिलेले आहे. त्याचं कारण म्हणजे बघा, मी त्याची जातीप्रतिज्ञा सांगतो आणखीन एकदा. काटकोन त्रिकोणात काटकोन शिरोबिंदूपासून कर्णावर काढलेला लंब हा 2 त्रिकोणात विभागतो आणि ते त्रिकोण परस्पराशी समरूप आणि मूळ त्रिकोणाशीही समरूप असतात, अशी त्याची जातीप्रतिज्ञा आहे. परत एकदा रिपीट करतो बा. काटकोन त्रिकोणात काटकोन शिरोबिंदूपासून कर्णावर काढलेला लंब हा 2 त्रिकोणात विभागतो. ते त्रिकोण परस्पराशी समरूप आणि मूळ त्रिकोणाशी समरूप असतात. म्हणून आता त्या जातीप्रतिज्ञेप्रमाणे हे 2 त्रिकोण समरूप आहेत हे याच्यावरून आपण लिहू शकतो. मग जेव्हा 2 त्रिकोण समरूप होतात तेव्हा त्यांच्यातल्या संगत बाजू ह्या प्रमाणात असतात. आता बघा, इथं कोण दाखवलेले आहेत. हा 90 अंशाचा कोण. मग 90 अंशाचा कोणपैकी हा जर आपण X मानला, कारण ह्या दोनांची विभागणी करायचं आपल्याला, हा X मानला
तर हा पूर्ण कोण 90, त्यामुळे 90मधनं हा वजा केला म्हणजे हा 90 वजा एक्स होतो. हा 90 आहे, हा एक्स झाला या छोट्या काटकोन त्रिकोण. हा 90 झाला, हा एक्स झाला, तर हा 90 वजा एक्स. तसं या त्रिकोणामध्ये हा 90 वजा एक्स, त्यामुळे हा एक्स झाला. म्हणजे हे पहिल्यांदा कोण समजून घ्या. त्यामुळे आपल्याला हे गुणोत्तर तुम्हाला समजेल. आता घेताना पी क्यू एम म्हणजे हा वरचा त्रिकोण पी क्यू एम आपण घेताना ही बाजू घेऊया 90 वजा एक्सच्या समोरची. संगत बाजू प्रमाणात असतात. 90 वजा एक्सच्या समोरची पी एम बाजू. या त्रिकोणातली 90 वजा एक्सच्या समोरची बाजू म्हणजे एम आर बाजू, म्हणून ह्या संगत बाजू आहेत. समान कोणासमोरच्या बाजू ह्या संगत बाजू. बरोबर. आता तुम्ही म्हणाल 90 वजा एक्सच्या समोरच्याच का घ्यायचं. आता इथं आपण लक्षात घ्यायचं, हे सिद्ध काय करायचं आहे असे दाखवा की पी एम वर्ग, म्हणून पी एमपासून सुरुवात करायचं. पी एम वर्ग आणि क्यू एम गुणिले एम आर आहे, म्हणून क्यू एम दुसऱ्या बाजूला क्यू एम आलं पाहिजे. क्यू एम इथं आहे, क्यू एम मग एक्सच्या समोर आहे, एक्सच्या समोर, म्हणून एक्स या त्रिकोण, म्हणून क्यू एम भागिले पी एम एक्सच्या समोर. तिरकस गुणाकार करा. पी एम गुणले पी एम, क्यू एम गुणले एम आर. पी एम गुणले पी एम म्हणजे पी एम वर्ग बरोबर क्यू एम गुणले एम आर हे सिद्ध होते. आता आकृतीमध्ये त्रिकोण ए बी डी हा काटकोन त्रिकोण आहे. कोण आहे ए हा काटकोन आहे आणि ए सी लंब बी डी. तर सिद्ध करा ए बी वर्ग बरोबर बी सी गुणिले बी डी, ए सी वर्ग बरोबर बी सी गुणिले डी सी, ए डी वर्ग बरोबर बी डी गुणिले डी सी. पूर्वी जुन्या अभ्यासक्रमामध्ये हा प्रमेयच होता, परंतु इथं हे गणिताच्या स्वरूपात आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता इथं आपण नावं इथं इथं वेगळी आहेत आणि इथं ए बी डी हा त्रिकोण आहे. तेच म्हणजे एक भाग त्याच्यातला आहे. म्हणजे कोणता, तर पी एम वर्ग म्हणजे हा भाग पी एम, इथं ए सी वर्ग म्हणजे हा दुसरा भाग बी सी गुणिले सी डी, इथं क्यू एम बरोबर गुणिले एम आर. तेच हा भाग आणि हा भाग समान आहे भाग. तर 3 सूत्र आहेत ह्या एका गणितामध्ये. ए बी आणि ए डी या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत या काटकोन त्रिकोणामध्ये, आणि ए सी हा काटकोन शिरोबिंदूपासून कर्णावर लंब काढलेला आहे. मग ही सूत्र कसे लक्षात ठेवायचं बा. हा पाय आहे ए बी, मग याचा वर्ग डाव्या बाजूला येतो. ए बी वर्ग बरोबर कर्ण घ्यायचं बी डी गुणले बी सी किंवा बी सी गुणले बी डी, हा पहिला भाग. म्हणजे ए बीला जेव्हा आपण करतो ए बीचा वर्ग जेव्हा घेतो तेव्हा पहिल्यांदा वाटल्यास कर्ण लिहायचं बी डी पूर्ण कर्ण, आणि ए बी ही ए बी सी हा त्रिकोणातली बाजू आहे म्हणून बी सी घ्यायचं त्याच्यातली, त्या त्रिकोणातली बाजू ए बी सी, बी सी गुणिले बी डी. नंतर ए सी हा काटकोन शिरोबिंदूपासून कर्णावर काढलेला लंब आहे, त्याचा वर्ग जेव्हा आपण लिहितो तेव्हा कर्णाचे जे 2 भाग आहेत त्या लंबापासून मिळणारे बी सी गुणिले सी डी, त्या दोनांचा गुणाकार लिहायचा. आता ए डीचा वर्ग म्हणजे काटकोन करणारी दुसरी बाजू, ए डीचा वर्ग बरोबर परत कर्ण बी डी गुणले त्या त्रिकोणातला कर्णाचा तो जो भाग दिसतो तो घ्यायचा सी डी. अशा प्रकारे हे 3 सूत्र आपण पाठांतर न करता सुद्धा लक्षात ठेवता येतात. मग आता हे सिद्ध करायचं असल्यास प्रमेय 2.7 नुसार त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ए बी डी, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ए बी डी, म्हणजे हा एक काटकोन त्रिकोण छोटा आणि हा मूळ त्रिकोण ए बी डी, 2 त्रिकोण समरूप होतात मगाशी सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे ए बी भागिले बी डी, ए बी भागिले बी डी म्हणजे काटकोनासमोरच्या बाजू, ह्या काटकोनासमोरच्या बाजू ए बी सीमधली ही काटकोनासमोरची बाजू आणि ए बी डीमधली काटकोनासमोरची बाजू म्हणजे कर्ण बरोबर बी सी. बी सी म्हणजे 90 वजा एक्सच्या समोरची बाजू आणि ही सुद्धा 90 वजा एक्सच्या समोरची बाजू. तिरकस गुणाकार करायचा ए बी गुणले ए बी बरोबर बी सी गुणले बी डी, ए बी वर्ग बरोबर बी सी गुणले बी डी हे आपल्याला मिळते. त्याच पद्धतीनं हे तुम्ही समजावून घेऊ शकता, अगदी सेम त्याच पद्धतीने. 4थं गणित पहा.
त्रिकोण ए बी सी हा समद्विभुज त्रिकोण असून कोन सी हा काटकोन आहे. तर सिद्ध करा की ए बी वर्ग बरोबर 2AC वर्ग. आता त्रिकोण ए बी सीमध्ये कोन सी बरोबर 90 अंश. मग इथं पायथागोरस लागू केलं. हा कर्ण ए बीचा वर्ग बरोबर AC वर्ग अधिक BCचा वर्ग. परंतु देताना काय दिले, समद्विभुज त्रिकोण ह्या दोन बाजू समान आहेत. म्हणजेच BC बरोबर AC, AB वर्ग बरोबर AC वर्ग. BCची किंमत AC ती इथं घाला. 1AC वर्ग 1AC म्हणजे 2AC वर्ग, म्हणून AB वर्ग बरोबर 2AC वर्ग हे सिद्ध होते. तर हे गणित पहा, मागच्या गणितासारखंच हे गणित आहे म्हणून इथं घेतलेलं आहे. ABC हा समद्विभुज त्रिकोण असून AC बरोबर BC. जर AB वर्ग बरोबर 2AC वर्ग तर त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे, सिद्ध करा. आता सध्या तो काटकोन त्रिकोण नाही, तो सिद्ध करायचा आहे. फक्त तो समद्विभुज त्रिकोण दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ह्या दोन बाजू समान आहेत. आणि AB वर्ग बरोबर 2AC वर्ग हे दिलेले आहे. म्हणून बा AB वर्ग बरोबर 2AC वर्ग. मग 2AC वर्गची ही फोड आहे, AC वर्ग अधिक AC वर्ग. परंतु AC बरोबर BC ह्या दोन बाजू समान आहेत. मग जिथं एक AC आहे तिथं आपण BC घालूया. म्हणून AB वर्ग बरोबर AC वर्ग अधिक BC वर्ग. म्हणजे हे समीकरण काय सांगतं आहे, ABचा वर्ग म्हणजे एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. हा पायथागोरस प्रमेयचा व्यत्यास आहे. जर एखाद्या त्रिकोणामध्ये एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो आणि त्यात दोन बाजूमधला कोन हा काटकोन असतो. म्हणून कोन सी बरोबर 90 अंश आणि त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे, हे आपल्याला सिद्ध करता येते. पाचवा, त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण असून त्याची बाजू 2 एकक आहे. तर त्याच्या शिरोलंबाची लांबी काढा. तर ABC हा समभुज त्रिकोण म्हणजे तिन्ही बाजू समान असणारा आणि त्याची बाजू 2 एकक दिलेली आहे. म्हणजे AB 2 एकक, AC 2 एकक, BC 2 एकक, 2A एकक, 2A एकक. तर बघा इथं एक महत्त्वाचा गुणधर्म, जेव्हा समभुज किंवा समद्विभुज त्रिकोणामध्ये शिरोलंब जेव्हा काढतो समोर म्हणजे वरील शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर जेव्हा लंब टाकतो तेव्हा तो समोरच्या बाजूला दुभागतो. मग हे दोन त्रिकोणाच्या बाबतीत येते, समभुज त्रिकोण आणि समद्विभुज त्रिकोणामध्ये. म्हणून समभुज त्रिकोणात शिरोलंब सम्मुख बाजूस दुभागतो. म्हणून BCचे दोन भाग होतात, BD बरोबर DC. मग 2Aची समान फोड म्हणजे भाग होतात AA. 2Aचे AA असे दोन भाग होतात. म्हणून BD बरोबर DC बरोबर A एकक. आता इथं दोन काटकोन त्रिकोण तयार झाले ह्या शिरोलंबापासून. काटकोन त्रिकोण ABD आणि त्या काटकोन त्रिकोण ADC. कुठल्याही एका काटकोन त्रिकोणाला आपण पायथागोरसचं सूत्र लागू करू शकतो. म्हणून काटकोन त्रिकोण ADBमध्ये घेतलेलं आहे. ADB बरोबर 90 अंश. तर हे कोण लिहायचं 90 अंशाचं, त्यामुळे कर्ण तुम्हाला समजतो आहे. असं प्रत्येक गणिताला कोणता 90 अंशाचा कोण आहे हे लिहिला तर चांगलं होतं आहे, म्हणजे समजतं आहे. म्हणून हा 90 अंशाचा कोण, त्याच्या समोरची बाजू म्हणजे कर्ण AB. म्हणून ABचा वर्ग बरोबर ADचा वर्ग अधिक BDचा वर्ग. AB आहे 2A म्हणून 2A कंसाचा वर्ग. AD आपल्याला काढायचं आहे, ADचा वर्ग. BD म्हणजे पायाचा निम्मा भाग A वर्ग. 2Aचा वर्ग 4A वर्ग बरोबर AD वर्ग अधिक A वर्ग. बाजूंच्या अदलाबदल करूया. हा भाग इकडं घेऊया आणि हा भाग इकडं. AD वर्ग इथंच ठेवा, अधिक A वरचं पक्षांतर वजा A वर्ग. 4A वर्ग मग A वर्ग 3A वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढूया. AD वर्गाचं वर्गमूळ AD. 3चं वर्गमूळ काढता येतं म्हणून वर्गमुळात A वर्गाचं वर्गमूळ A बाहेर असावं. म्हणून ADची किंमत वर्गमुळात 3A एकक. आता 6वं गणित पहा. समभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज ही त्याच्या कर्णाच्या वर्गाच्या बेरजे इतकी असते. आता ही आकृती आहे. ABCD हा समभुज चौकोन आहे. अतिशय महत्त्वाचं गणित आहे. समभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज ही त्याच्या कर्णाच्या वर्गांच्या बेरजे इतके. आता चौकोनाला 4 बाजू आहेत, मग चारही बाजूंच्या वर्गांची बेरीज
आणि कर्ण 2 असतात, त्यांच्या वर्गांच्या बेरजे इतके असते. गृहीत ABCD हा समभुज चौकोन असून त्याचे AC व BD हे कर्ण परस्परांना O मध्ये काटकोनात दुभागतात. आपल्याला माहीत आहे 2 चौकोनाचे कर्ण काटकोनात दुभागतात, त्याच्यातला समभुज चौकोन आहे आणि चौरस आहे. साध्य ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग अधिक CDचा वर्ग अधिक DAचा वर्ग, म्हणजे समभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज झाली, ही त्याच्या कर्णाच्या वर्गांच्या बेरजे इतकी. मग हे 2 कर्णांच्या वर्गांची बेरीज. आता समभुज चौकोनाच्या चारही बाजू समान असतात, म्हणून AB वर्ग जेवढे आहे तेवढीच BC वर्ग, म्हणून या सर्वांची बेरीज म्हणजे कुठल्याही एका बाजूच्या संदर्भात लिहायचं. म्हणून 4 AB वर्ग किंवा 4 BC वर्ग किंवा 4 CD वर्ग किंवा 4 DA वर्ग असं पण लिहू शकतो आपण. पहिली बाजू लिहा 4 AB वर्ग, बरोबर. आता हे कर्ण काय समान नसतात, म्हणून AC वर्ग अधिक BD वर्ग. आता AB असणारा त्याच्यात 4 काटकोन त्रिकोण आहेत, मग AB असणारा काटकोन त्रिकोण आपण निवडायचं. मग AB असणारा काटकोन त्रिकोण म्हणजे AOB. काटकोन त्रिकोण AOBमध्ये कोण AOBवरून 90 अंश, त्यामुळे AB ही बाजू कर्ण होते. ABचा वर्ग बरोबर OAचा वर्ग अधिक OBचा वर्ग. इथं ABO किंवा AOB हा कर्ण काटकोन करणारे ह्या 2 बाजू. परंतु OA काटकोनात दुभागतात, म्हणजे ACचे समान 2 भाग होतात. OA हा निम्मा भाग आणि BDचा निम्मा भाग म्हणजे OB, म्हणजे OA बरोबर 1/2 AC. ACच्या निम्मा हा OA भाग असतो. अतिशय महत्त्वाचं आहे, कारण याच्यामध्ये या स्वरूपातच घेतलं पाहिजे. आणि OB म्हणजे 1/2 BD, आणि ह्या 2 किमती इथं घालायचं. म्हणून AB वर्ग बरोबर OA म्हणजे 1/2 ACचा वर्ग अधिक OB म्हणजेच 1/2 BDचा वर्ग. AB वर्ग 1/2 वर्ग 1/4 AC वर्ग 1/4 BD वर्ग. AB वर्ग बरोबर इथं 1/4 इथे 1/4 समाई काढायचं. AC वर्ग अधिक BD वर्ग. 4 आणि AB वर्ग असा तिरकस गुणाकार. 4 AB वर्ग बरोबर AC वर्ग अधिक BD वर्ग हे सिद्ध होते. पुढचं 7वं. 10 मीटर लांबीची शिडी एका भिंतीवर जमिनीपासून 8 मीटर उंचीच्या असलेल्या खिडकीला टेकते. शिडीची लांबी आहे 10 मीटर आणि जी जमिनीपासून 8 मीटर उंचीवर खिडकी आहे त्या खिडकीला ती टेकलेली आहे. तर शिडीचे खालील टोक भिंतीपासून जमिनीवर टेकले आहे ते काढा. आता ही आकृती आहे त्याची. ही शिडी 10 मीटर, या ठिकाणी खिडकी आहे आणि ही भिंत आहे. भिंतीची लांबी 8 मीटर आणि शिडी आपण तिरकस लावतो, माहीत आहे आपल्याला, म्हणजे अशी तिरकस लावतो. मग हे शिडीचं खालचं टोक आहे, हे शिडीचं वरचं टोक. तर हे शिडीचं खालचं टोक भिंतीपासून किती मीटर अंतरावर टेकलेलं आहे ते आपल्याला काढायचं आहे, म्हणजे ही लांबी आपल्याला काढायचं आहे. मग AB ही शिडी झाली, म्हणजे कर्ण झाला. ABचा वर्ग बरोबर ACचा वर्ग अधिक BCचा वर्ग. 10चा वर्ग बरोबर 8चा वर्ग अधिक BC वर्ग. 100 बरोबर 64 अधिक BC वर्ग. बाजूंची अदलाबदल. BC वर्ग बरोबर 100 वजा 64, BC वर्ग व 36 दोन्ही बाजूस वर्ग म्हणून BC बरोबर 6. याचाच अर्थ भिंतीपासून त्या शिडीचं खालचं टोक जे आहे ते 6 मीटर अंतरावर आहे, असा त्याचा अर्थ आहे. आता पुढचं गणित. 18 मीटर उंचीच्या खांबाच्या वरच्या टोकापासून एक तार तिरकस अशी जमिनीवर एका खुंटीला बांधली जाते. तिची लांबी 24 मीटर आहे. तर ती खांबापासून किती अंतरावर खुंटीला बांधली आहे ते काढा. सेम या गणितासारखंच आहे, सेम अगदी त्याच पद्धतीनं आकृती काढलेली आहे हे सगळं. परंतु इथं दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढत असताना 252 ही का पूर्ण वर्गसंख्या नव्हे. जसं 36 पूर्ण वर्गसंख्या, तसं इथं वर्गमूळ 252चं काढता येत नाही, परंतु अवयव काढून 252चे हे अवयव. मग ह्या जोडीतला एक अवयव, ह्या जोडीतला एक अवयव, 7ची जोडी नाही, म्हणून 6 वर्गमूळ 7 मीटर असं ते आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळतं आहे. 10वं गणित बा. एक विमान विमानतळावरून उत्तरेकडे 1000 किलोमीटर दर तास वेगाने जाते उत्तरेकडे. त्याचवेळी त्याच विमानतळावरून दुसरे एक विमान 1200 किलोमीटर दर तास वेगाने पश्चिमेकडे जाते.
1.1 म्हणजे 1.5 तासानंतर दोन्ही विमानातील अंतर किती असेल हे काढायचं आपल्याला. बाय ए या ठिकाणी विमानतळ आहे. तर या विमानतळापासून एक विमान 1000 किलोमीटर दर तास या वेगाने उत्तरेकडे, म्हणजे बी हे उत्तरेकडे उडते आणि याच विमानतळावर एक दुसरं विमान पश्चिमेकडे 1200 किलोमीटर दर तास या वेगाने जातं. तर या दोन्ही विमानातलं अंतर काढायचं, म्हणजे बी सी अंतर आपल्याला काढायचं आहे. आता एपासून उडणारं विमान सीकडे आलेलं आहे. एपासून उडणारं विमान बीकडे, पहिलं विमान आणि हे दुसरं विमान. आता इथं त्यांचे वेग दिलेले आहे 1000 किलोमीटर दर तास आणि 1200 किलोमीटर दर तास असं. मग पहिल्यांदा अंतर काढून घ्या. ए बी हे अंतर ए बी बरोबर वेग गुणले वेळ. अंतर काढायचं असेल तर अंतराचं सूत्र आहे वेग गुणले वेळ. पहिल्या विमानाचं अंतर 1000 वेग आणि वेळ आहे 1.5 तास. मग बे एके बे, 2 आणि 1 3/2 असा तो वेळ आहे. 2 1000ला 500, 500 गुणले 3 म्हणजे 1500 किलोमीटर, म्हणजे ए बी हे अंतर 1500 किलोमीटर. तसंच ए सी वेग गुणले वेळ 1200 गुणले 3/2 1800 किलोमीटर, म्हणून हे 1800 किलोमीटर. आता काटकोन त्रिकोण ए बी सीमध्ये कोण ए बरोबर 90°, त्यामुळे बी सी हा कर्ण बी सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग. बी सी वर्ग बरोबर 1500चा वर्ग अधिक 1800चा वर्ग. आता इथं 15चा वर्ग 225 आहे तुम्हाला माहिती आहे, आणि डबल झिरोचा वर्ग म्हणजे 4 झिरो. तसंच 18चा वर्ग 324 आणि ह्या 2 झिरोचा वर्ग म्हणजे 4 झिरो. त्यामुळे या दोनांची बेरीज केली तर बी सी वर्ग बरोबर एकम दहम शतम सहस्त्र दशस लक्ष दशलक्ष 54,90,000. मग दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढू. बी सी वर्गाचं बी सी वर्गमूळ आणि ह्याचा वर्गमूळात घालूया. पहिल्यांदा याचे अवयव पाडायचा. 100 गुणले 100, 3 गुणले 3 गुणले 61. मग या जोडीपैकी 100 बाहेर, या जोडीपैकी 3 बाहेर. 61चे अवयव पडत नाहीत म्हणून वर्गमुळात 61. 100 त्रिक 300 वर्गमुळात 61. म्हणून दोन्ही विमानातील अंतर बी सी बरोबर 300 वर्गमुळात 61 किलोमीटर. हे आपल्याला या गणितातून मिळते. बा हे पुढचं गणित तर 6 मेला पडलेलं होतं हे गणित. बा अतिशय महत्त्वाचं गणित आहे. एका सपाट जमिनीवर दोन खांब उभं केलेले आहेत, ज्याची उंची एकाची उंची आहे 6 मीटर व 11 मीटर आहे. ते उभे केले आहेत. त्यांच्या जमिनीवरील टोकामधील अंतर 12 मीटर असेल तर त्यांच्या वरील टोकामधील अंतर काढा. त्यांच्या जमिनीवरील म्हणजे खालचं अंतर, दोन्ही खांबातलं अंतर दिलेलं 12 मीटर, तर त्यांच्या वरील टोकामधलं अंतर काढायचं. आता वरची टोकं ही कमी जास्त असणार, त्यामुळे तिरकस अंतर मिळते तिथं. तर पुढच्या पानावर आपण आकृती बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. मग ही आकृती, हा पहिला खांब ए बी 6 मीटर, हा दुसरा खांब सी डी 11 मीटर. मग ह्या पहिल्या खांबाच्या वरच्या टोकाकडून अशी समांतर रेषा काढायचं याला. त्यामुळे हे 12 होतं आहे, हे सुद्धा 12, हे 6 म्हणून हे 6. मग 11मधनं 6 वजा केल्यानंतर हे 5. त्यामुळे इथं एक वरच्या ह्या टोकामध्ये काटकोन त्रिकोण तयार होतो. हे 12 असल्यामुळे हे सुद्धा 12च. आणि हे 5. त्यामुळे ए सी अंतर आपल्याला काढायचं आहे. मग तोच काटकोन त्रिकोण घ्यायचा. ए सी वर्ग बरोबर ए सी वर्ग अधिक ए वर्ग. ए सी वर्ग बरोबर ए सी वर्ग 5चा वर्ग अधिक ए वर्ग 12चा वर्ग. 5चा वर्ग 25 अधिक 144. ए सी वर्ग बरोबर 169. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढल्यानंतर ए सी बरोबर 13 मीटर, म्हणून दोन खांबाच्या वरील टोकामध्ये अंतर 13. आता गणित साधं सोपं आहे परंतु महत्त्वाचं आहे. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असा लंब टाकणे हे महत्त्वाचं आहे.